हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 7वी शिष्यवृत्तीमधील घातांक हा घटक शिकणार आहोत. तर घातांक हा घटक शिकत असताना घातांकाच्या बेसिक कन्सेप्ट तसेच घातांकाचे सर्व नियम येणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला हे स्वाध्याय सोडवता येणार नाहीत. त्या घटकावरती मी सुरुवातीला एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला पहा. त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला घातांकाच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि हा स्वाध्याय तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल. चला तर या घटकावरील आपण स्वाध्याय सोडवूयात. स्वाध्याय 9.1 मधील फर्स्ट एक्झाम्पल. दिलेली जी संख्या आहे ती 10चा घात वापरून कशी लिहाल. तर पहा, या एक्झाम्पल मध्ये किती अंक सोडून डेसिमल आहे? 10 अंक सोडून डेसिमल आहे. पण पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला? 1.8 म्हणजे डेसिमल इथं घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे या डेसिमलच्या पाठीमागं किती अंक सोडून डेसिमल आहेत? तर 9 अंक सोडून डेसिमल आहेत. म्हणून इथं काय करायचं? 1.8 9 अंक सोडून डेसिमल म्हणून खाली किती शून्य द्यायचे? 9 शून्य द्यायचे. म्हणजे 10चा 9वा घात. 1 शून्य दिले की 10चा पहिला होतो, 2 शून्य दिले तर 10चा दुसरा होतो, 3 शून्य दिले तर 10चा तिसरा. म्हणजे आपल्याला 9 शून्य द्यायचे. म्हणजे काय लिहू शकतो आपण? 10चा 9वा घात. आणि मला हा 10चा 9वा घात जर अंशामध्ये घ्यायचा असेल तर घातांकाचा हा रूल अप्लाय करू शकते. a raised to minus m is equal to 1 upon a raised to m. मग हा जर या पद्धतीने दिला 1 upon a raised to m, तो अंशात घ्यायचा असेल तर काय होतो? तो मायनस मध्ये जातो. म्हणजे 1.8 ॲज इट इज. आणि हा अंशात घ्यायचा असेल तर काय होईल? 10 raised to minus 9. म्हणजे पहिल्याचा आन्सर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3. नाव सेकंड एक्झाम्पल. दिलेल्या संख्येमध्ये सर्वात लहान संख्या कोणती ते सांगा. तर याच्यामध्ये सर्वात लहान संख्या काढण्यासाठी पहा, इथे मी लिहिलेलं आहे प्रत्येक संख्या इथे लिहिलेली आहे आणि त्याचं कन्वर्जन लिहिलं आहे. आता बघा, पहिली जी संख्या आहे ती 0.1 raised to 4 into 15 आहे. तर याला कन्वर्ट केलं 0.1 raised to 4 म्हणजेच 1 into 10 raised to 4 येईल. हा 15ला 15 तसंच लिहिला म्हणजे 15 into 10 raised to -4 आला. दुसऱ्या संख्येमध्ये 15 into 10 raised to -5 किती अंक सोडून डेसिमल आहे? 5 अंक सोडून डेसिमल म्हणून 10 raised to -5. जेवढे अंक सोडून डेसिमल असतं तेवढ्यावरती raised to -5 येईल. कारण की 15 भागिले किती येणार आहे? 10चा 5वा घात. आणि तो अंशामध्ये घेतला तर काय येणार आहे? मायनसमध्ये जाणार आहे. आणि इंटू 10 स्क्वेअर ॲज इट इज. आता इथं पहा, बेस समान आहेत. गुणाकाराचे चिन्ह घातांकाची बेरीज होते. मायनस प्लस मायनस करताना वजाबाकी देताना चिन्ह मोठ्या संख्येचं. म्हणजे -5 + 2 किती येणार? -3 येणार आहे. दुसऱ्या अंकांचं कन्वर्जन आलेलं आहे 15 into 10 raised to -3. तिसरा अंक पहा, 150 गुणिले 0.01 raised to 2 आहे. तर याला कन्वर्ट करण्यासाठी पहा, 0.01 ला काय लिहिता येईल आपल्याला? 1 into 10 raised to -2. आणि त्याचा वर्ग जो आहे तो ॲज इट इज इथे लिहिलेला आहे मी. पहा, तर 150 गुणिले 1 गुणिले तसंच ठेवला 10 raised to -2 त्याचा वर्ग आहे. म्हणजे 1चा वर्ग तर 1च येणार आणि याचा वर्ग काय येणार? -4 येणार. म्हणजे आणि ह्या 150ला काय केलं मी? 15 गुणिले 10. 10चा काहीच इंडेक्स नसतो म्हणजे काय असतो? 1 असतो. आणि हा 10 raised to -4 ॲज इट इज. पहा, इथं बेस समान आहेत. गुणाकाराचं चिन्ह घातांकाची बेरीज होते. मग मायनस प्लस मायनस करताना वजाबाकी देताना चिन्ह मोठ्या संख्येचं. 1 - 4 -3 आला. म्हणजे तिसऱ्या अंकांचा आन्सर कन्वर्ट करून आलेला आहे 15 into 10 raised to -3. आणि चौथा जो अंक दिलेला आहे तुम्हाला तो 1.5 into 10 raised to 3 +3 आहे. फक्त या 1.5 ला कन्वर्ट करा. 1 अंक सोडून डेसिमल म्हणून डोक्यावरती 1 अंक येणार, पण मायनसमध्ये येणार कारण की खाली शून्य येणार आहे तिथं. आणि हा 10 raised to 3 ॲज इट इज. बेस समान आहेत. घातांकाची बेरीज केली तर काय येणार आहे? 10 स्क्वेअर. आता हे सगळे कन्वर्जन नीट बघा. इथं जर बघितलं तर सर्वात मोठा अंक हा येतो, 1500 येणार. 10 स्क्वेअर म्हणजेच काय आला? 1500 आला इथं. म्हणजे हा मोठा असणार आहे. म्हणजे हा तर अंक नसणार आहे. मग ह्या तिघामध्ये हे दोघं तर समान आहेत. मग सर्वात लहान करण्यासाठी बघा, इथं 10 raised to -4 आहे. म्हणजे 4 अंक सोडून डेसिमल आणि इथं 3च अंक सोडून डेसिमल आहे. पहा, म्हणजेच याचा आन्सर असणार आहे 15 into 10 raised to -4. कशाचं कन्वर्जन आहे? 0.1 raised to 4 into 15. म्हणजे सर्वात लहान संख्या झाली पर्याय क्रमांक 1. नाव थर्ड एक्झाम्पल सोडूया. पहा, तिसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा तुम्हाला, -2x² डिवायडेड बाय 3y होल क्यूब असं दिलेलं आहे. तर याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. तर इंडेक्स सेपरेटली देऊ शकता तुम्ही. घातांकाचा हा नियम झालेला आहे. पहा तुम्हाला, a/b raised to m is equal to a raised to m upon b raised to
यम. इंडेक्स तुम्ही सेपरेटली करू शकता. इंडेक्स प्रत्येकाला द्यायचा आहे, म्हणजे हा -2चा क्यूब आहे, म्हणजेच -2चा क्यूब येईल -8 आणि एक्स स्क्वेअर आणि त्याचा क्यूब म्हणजे यांचा गुणाकार होतो. हा नियम पहा, ए रेज टू यम रेज टू एन इज इक्वल टू ए रेज टू यम इंटू एन. इंडेक्स किती जरी असेल तर इंडेक्सचा गुणाकार होतो, म्हणजे 3 दोन्ही 6. इथे येईल एक्स रेज टू 6 डिवायडेड बाय, आता याचा पण क्यूब होणार, 3चा घन किती येतो 27 आणि वायचा घन वाय घन, म्हणजे आन्सर आलेला आहे -8 एक्स रेज टू 6 अपॉन 27 वाय क्यूब. पर्याय क्रमांक 1 असेल. नाव फोर्थ एक्झाम्पल पहा, 27 इंटू 64 इक्वल टू 2 क्यूब इंटू 6 रेज टू एक्स. तर आपल्याला इथं एक्सची व्हॅल्यू काढायची पहा. हा 27 इंटू 64 इथं ॲज इट इज ठेवूया. पहा 2 क्यूब इथं गुणाकारात आहे, इकडे आला की काय होईल भागाकारात, म्हणजे 2 क्यूब म्हणजेच किती असतो 8 इक्वल टू 6 रेज टू एक्स ॲज इट इज ठेवूया. इथं भाग जातो पहा 8 64, म्हणजे इथे येईल 27 इंटू 8 इक्वल टू 6 रेज टू एक्स ॲज इट इज ठेवूया. 27 गुणिले 8 करा, 27 गुणिले 8 किती येतो 216 बरोबर 6 रेज टू एक्स. 216 घनसंख्या आहे पहा, तो 6चा घन आहे इक्वल टू 6 रेज टू एक्स. इथे पहा हा रूल अप्लाय होतो, ए रेज टू यम इज इक्वल टू ए रेज टू एन, देन यम इज इक्वल टू एन. बेस समान आहेत, इक्वल टूचं जर साईन असेल तर इंडेक्स समान असतात. इथे पण पहा बेस समान आहेत, इक्वल टूचं साईन आहे, म्हणजे इंडेक्स सारखे, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला 3, म्हणजे चौथ्याचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2. नाव फिफ्थ एक्झाम्पल पहा, 6,25,000 बरोबर 0.5 रेज टू 4 इंटू 10 रेज टू एक्स. इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे पहा. तर 625 ही एक वर्गसंख्या आहे, कशाचा वर्ग आहे तो 25चा वर्ग आहे, आणि इंटू हा जो 3 शून्य आहेत त्याला काय करता येईल 10चा घन करता येईल, म्हणजे 625 गुणिले 1000 म्हणजेच 25चा वर्ग गुणिले 10चा घन. आता इथं रेज टू 4 आहे, म्हणजे 5चा चौथा घात, म्हणजे आपल्याला इथं असं कन्वर्ट करता येईल 5 रेज टू 4 इंटू 10 रेज टू -4 असेल. 5 इंटू 10 रेज टू -1 आणि हा रेज टू 4 तसाच, म्हणजेच 5 रेज टू 4 इंटू 10 रेज टू -4 असं कन्वर्ट केलंय, आणि हा 10 रेज टू एक्स तसाच ठेवला पहा. आता हा 25चा वर्ग तसंच ठेवू आपण इथं, हा इंटू 10 क्यूब तसंच ठेवूयात, आणि ही संख्या पूर्णपणे गुणाकारात आहे, ती इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये इथे येईल 5चा चौथा इंटू 10 रेज टू -4 इक्वल टू काय राहिला 10 रेज टू एक्स राहिलेला. देन 25 स्क्वेअर, आणि याला जरी कन्वर्ट केलं तुम्ही तरी पण तीच संख्या मिळणार आहे पहा. आता 25चा वर्ग परत अजून तेच लिहूया आपण, 625 इंटू 10 क्यूब तसंच ठेवू, आणि 5चा चौथा घात म्हणजे देखील 625 असतो, म्हणजे 5चा 4 वेळेस गुणाकार करा बरोबर 625 मिळेल इंटू 10 रेज टू -4. हा 10 रेज टू एक्स आपण तसंच ठेवला, हा 625ला 625 गेला, आणि इथं पहा बेस समान आहेत, भागाकाराचं चिन्ह घातांकाची काय होते वजाबाकी, म्हणजे 10 रेज टू 3 -4 इक्वल टू 10 रेज टू एक्स असेल, म्हणजेच 10 रेज टू 3 मायनस मायनस प्लस होतो इज इक्वल टू 10 रेज टू एक्स तसाच ठेवला, म्हणजे इथं काय येणार आहे 10 रेज टू 7 इक्वल टू 10 रेज टू एक्स. बेस समान आहेत, इक्वल टूचं साईन म्हणजे इंडेक्स सारखे असणार आहे, म्हणजेच एक्स बरोबर किती आला 7, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. नाव सिक्स्थ एक्झाम्पल पहा, एक्स रेज टू 1/2 इक्वल टू 8, तर एक्स रेज टू 1/3 रेज टू 2 इज इक्वल टू वॉट, म्हणजे याची व्हॅल्यू काढायची आपल्याला पहा. मग सुरुवातीला आपण अगोदर एक्सचीच व्हॅल्यू काढून घेऊया. मग एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी इथं एक्स रेज टू 1/2 इक्वल टू 8, म्हणजे हा 1/2 जर कॅन्सल करायचा असेल तर इंटू 2 केल्यानंतर हा 2 ला 2 कॅन्सल होतो, म्हणजे 1/2 कॅन्सल होऊन जाईल. तर काय करूयात दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजेच वर्ग करू त्याचा, म्हणजे इकडे पण वर्ग करावा लागेल, म्हणजे हा 2 ला 2 कॅन्सल झाल्यानंतर एक्स इज इक्वल टू काय मिळाला 8 स्क्वेअर. 8 स्क्वेअर म्हणजेच काय 64. तर याची व्हॅल्यू काढत असताना आपण एक्सची व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवूयात पहा, एक्स रेज टू 1/3 स्क्वेअर म्हणजेच काय एक्सची व्हॅल्यू आहे 64 रेज टू 1/3 होल स्क्वेअर. आता 1/3 म्हणजेच काय असतो तर क्यूब रूट. हां, तर पहा लक्षात ठेवा, स्क्वेअर रूट असेल तर डोक्यावरती 1/2 असतो, क्यूब रूट असेल तर डोक्यावरती 1/3 म्हणजे घात 1/3 असतो. डोक्यावरती म्हणजेच काय तर त्याचा घात 1/3 असतो. ओके, म्हणजे इथं 1/3 आहे, म्हणजेच काय येणार आहे क्यूब रूट ऑफ 64, आणि हा
स्क्वेअर ॲज इट इज ठेवूया. म्हणजे क्यूब रूट ऑफ 64 म्हणजेच काय आला? 4 आला. कशाचा घन आहे 64? 4चा घन आहे. आणि हा रेज टू 2 तसाच, म्हणजे 4चा वर्ग किती आला? 16. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. नाव 7th एक्झाम्पल पहा. 81 इज इक्वल टू 27 रेज टू एक्स. आता 81 इज इक्वल टू 27 रेज टू एक्स म्हणजे आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू काढायची. तर 81ला कन्वर्ट करू आपण. 81ला काय कन्वर्ट करता येईल रे? 3चा चौथा घात बरोबर 81 असतो. ते वारंवार तुम्हाला घातांकाचे एक्झाम्पल सोडवल्यानंतर तुम्हाला घात हे पाठ होऊन जातात. 2चा चौथा घात म्हणजेच काय असतो? 16. 2चा पाचवा घात म्हणजे 32. 2चा सहावा घात म्हणजे 64. जसं की 3चा चौथा घात म्हणजेच काय असतो? 81. म्हणजेच 3चा वर्ग गुणिले 3चा वर्ग 9 9 81. आता यात 27ला कन्वर्ट करूया. 3चा घन आणि हा रेज टू एक्स तसाच ठेवूया. पहा इथं 3 रेज टू 4 इज इक्वल टू 3 रेज टू 3x. इथं पहा बेस समान आहेत, मध्ये इक्वल टूचं साईन तर इंडेक्स सारखे असणार आहेत. म्हणजे 4 इज इक्वल टू 3x. हा 4ला 4 तसंच ठेवूया. हा 3 गुणाकारात आहे, इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 4/3. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4. नाव 8th एक्झाम्पल पहा. 1024 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही? म्हणजे जर पर्यायाला सोडवलं आपण तर 1024 हे उत्तर मिळत नाही. हे काढायचं म्हणजे इथं आपल्याला पर्याय सोडून पाहावे लागतील. चला तर सोडूया. पहा पहिला पर्याय आहे 10.24 इंटू 10 स्क्वेअर. तर या 10.24ला आपण कन्वर्ट करूया. पहा 10,024 किती अंक सोडून डेसिमल आहे? 2 अंक सोडून डेसिमल म्हणजेच 10 रेज टू -2. पहा इथं लक्षात ठेवा 1024 किती अंक सोडून डेसिमल आहे? 2 अंक. म्हणून खाली काय असतं? 2 शून्य आणि अंशामध्ये घेतल्यानंतर काय होतं? 10 रेज टू -2. म्हणून मी इथं डायरेक्ट लिहिलं 10 रेज टू -2 आणि हा 10 रेज टू +2 ॲज इट इज. आणि याला कन्वर्ट जर केलं तुम्ही तर 10 रेज टू -2 +2 म्हणजे बेस समान आहेत, गुणाकारात चिन्ह, घातांकाची जर बेरीज केली तर आन्सर काय येतो? 0 येतो. म्हणजे 10 रेज टू 0 म्हणजे आन्सर काय असणार आहे? 1. म्हणजे याचं आन्सर आलं 1024. म्हणजे पहिल्या पर्यायाचा आन्सर बरोबर 1024 येऊ शकतं. आता दुसरा पर्याय आपण चेक करूया. 4चा पाचवा घात म्हणजे किती असतो? ओके. आता डायरेक्टली तुम्हाला 4चा पाचवा घात तर पाठ नसतो, परंतु 4चा घन तरी पाठ असेल. म्हणजे 4चा घन गुणिले 4चा वर्ग केला तर 3 आणि 2 5 बरोबर होतात. म्हणजे 4चा घन किती येतो? 64 आणि 4चा वर्ग किती आला? 16. 64 गुणिले 16 या संख्यांचा गुणाकार केला की मिळतो आपल्याला 1024. म्हणजे 4चा पाचवा घात म्हणजेच काय आला? 1024. म्हणजे हाही पर्याय व्यक्त होतो. आता पुढचा पर्याय आपण चेक करूयात. 2चा 10वा घात. मग 2च्या 10वा घाताला आपण 2चा पाचवा घात गुणिले 2चा पाचवा घात असं करूयात. म्हणजेच 2चा पाचवा घात म्हणजेच काय असतो? 32. आणि इथं पण 32. 32 गुणिले 32 म्हणजेच 32चाच वर्ग आहे 1024. म्हणजे तिसरा पर्यायीचा आन्सर सुद्धा 1024 येतं. आता चौथा पर्याय आपण चेक करूयात. 5चा चौथा घात इथं येऊच शकणार नाही. पहा 5चा वर्ग किंवा 5चा घन असेल तर एकक स्थानी कोणती संख्या असते? 5 असणार आहे तिथं. 5चा वर्ग केला तर 25. 5चा तिसरा घात केला तर 125. म्हणजेच 5चा चौथा घात जरी कन्वर्ट करायचा झाला आता इथं बघा 5चा वर्ग गुणिले 5चा वर्ग केला तर काय येतो? 25 गुणिले 25 म्हणजे उत्तर काय येतं? 625. म्हणजे 5चा कुठल्याही संख्येचा जरी समजा तुम्ही घात केला तर एकक स्थानी तुम्हाला तिथं 5 मिळणार आहे. त्यामुळं कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही? या प्रश्नाचं उत्तर 1024 मिळत नाही. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4. 5चा चौथा घात. नाव 9th एक्झाम्पल पहा. 5 रेज टू 0, 6 रेज टू 0 आणि 3 रेज टू 0 सर्वांमध्ये प्लस आहे आणि खाली मल्टिप्लिकेशनचं साईन दिले आणि इक्वल टू के. तर आपल्याला एक केची व्हॅल्यू काढायची. पहा चला तर सोडूयात. पहा 5 रेज टू 0 कुठल्याही संख्येचा शून्यवा घात म्हणजे आन्सर काय असतो? 1. म्हणजे आपण इथं 1 लिहून घेऊया. पहा आता 5 रेज टू 0 म्हणजेच 1 असणार आहे. 1 इंटू 1 इंटू 1. आता इथं पहा 1 + 1 + 1 आन्सर येणार 3 आणि या सर्वांचा गुणाकार केला तर 1च मिळणार आहे. म्हणजे केची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 3. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल.